कर्माच्या प्रभावाने नाना योनी जन्म पाहून अनेक प्रकारचे क्लेश भोगणारे व संत त्रासे सर्लोक पाहून कोणत्या उपाया लोकांचे दुःख याचा मनात विचार करीत विष्णू के वेंकुटाला गेले. तेथे शुक्लवन चार हातात असलेल्या शंख चक्र गदा व पद्म तसेच कंठात वनमालिने विविध अशा नारायण नाम देवादी देवांचे दर्शन करून त्याने त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले, भाषा व शब्द व कल्पना यांच्या ज्याची रूप आहे, ज्याची शक्ती अमर्याद आहे, ज्याला प्रारंभ मध्य अंत नाही, जो निर्गुण आहे, गुणांचा आत्मा आहे, जो सर्वांच्या आशीर्वाद आलेला आहे, जो भक्तांच्या संकटांचा दुःखांचा नाश करतो, त्या नारायणाला मी नमस्कार करतो. ही स्तुती ऐकून नंतर भगवान नारायण म्हणाले, हे महाभाग्यवंता नारदा, तू इथे कोणत्या हेतून आलेला आहे व तुझ्या मनात काय ते सर्व सांग, मी त्यांचे समर्पण उत्तर देईन. तेव्हा नारद म्हणाले, मृत्यूलोकात सर्व लोक नाना जीवकोटीतून जन्म पाहून आपापल्या पापकर्माचे फळे भोगत नाना प्रकारच्या दुःखात पिचित आहेत व क्लेश पाहत आहेत. तेव्हा नाथा, जर आपली मधुर कृपा असेल तर त्यांच्या दुःखांचा स्वकल्पाशा कोणत्या उपायाने उपशम होईल तो उपाय सांगावा. माझी तू श्रवण करण्याची इच्छा आहे. भगवान विष्णू म्हणाले, वत्सा लोकावर कृपा करण्याचे तू चांगले विचारला आहेस, तर जो उपाय करून मनुष्य मोहातून मुक्त होऊ शकतो तो उपाय सांगतो. तू ऐक. वत्सा, स्वर्गात आणि मृत्यू लोकात दुर्लभ असे महापुण्यव्रत अजून गुप्त आहे, ते तुझ्यावरील माझ्या स्नेहामुळे मी तुझ्या द्वारा प्रकट करतो. ते वृत्त म्हणजे ते सत्यनारायण वृत्त असे आहे की यथायोगी विधीप्रमाणे केले तर मनुष्याला लगेच सुख प्राप्त होणं, परलोके मोक्ष प्राप्त होतो. भगवंताचे ते बोलणे ऐकून नारद म्हणाले, त्या व्रताचे फल काय आहे, त्याचे विधान वृत्तिविधी काय आहे, ते व्रत केव्हा करावे, कसे करावे ते सविस्तरपणे सांगावे. तेव्हा भगवान म्हणाले, हे व्रत दुःख शोक इत्यादी दैन्य नष्ट करणारे, धनधान्यांची समृद्धी करणारे, सौभाग्य व संतती देणारे, सर्वत्र विजय प्राप्त करून देणार आहे. कोणत्या दिवशी ब्राह्मण आपतन्यास धर्म करून प्रदोष काय म्हणजे सायंकाळी सकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. दूध तूप गव्हाचा रवा साखर केळी सव्वा प्रमाणात समभाग घेऊन भक्तिभावन उत्तम प्रसाद तयार करून तो अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळत तर तांदळाचा रवा द्यावा, साखर न मिळत तर गुळ द्यावा. वरील सर्व वस्तू सवयाप्रमाणे एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. श्रवास कथा श्रवण करून ब्राह्मणाला दक्षिण द्यावी. नंतर बांधव शिवप्राणा भोजन घालावे. भक्तीने प्रसाद भक्षण करावा. नृत्य गीते यांचा कार्यक्रम करावा. नंतर सत्यनारायणाचे स्मरण करीत समोर जावे. कार्यक्रमाचा जागा अन्यत्र अशी योग्य आहे. घरीच कार्यक्रम असला तो सत्यनारायण जागवावा. यथा काल निद्रा देवे असे केल्यास मनुष्यांची इच्छा पूर्ण होईल. हे निसंशय विशेषतः कलियुगात भूतला हा सुख प्राप्तीचा सुलभ सोपा अल्पोपा आहे. हरे जय नमः, हरे जय नमः. इति श्री स्कंदन पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त. भगवान विष्णू म्हणाले, हे द्विजनारदा, आतापूर्वी कोणी व्रत केले होते ते सांगणार आहे. रम्य काशी नगरीत अत्यंत दरिद्र ब्राह्मण राहत होता. तो तहान भुकेने व्याकुळ नेहमी भटकत असे. तेव्हा ब्राह्मणावर प्रेम असणारा भगवान त्या ब्राह्मणाला दुःखी पाहून स्वतः मात्र ब्राह्मणाचे रूप त्या ब्राह्मणाला आदराने विचारला, हे नेहमी पृथ्वीवर अत्यंत दुःखी असा तू का भटकतोस, ते सर्व मला कळून घ्यायचे आहे. तेव्हा हे श्रेष्ठ ब्राह्मणा तू ते मला सांग. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्र ब्राह्मण आहे. मी भिक्षेसाठी भटकत आहे. महाराज, यावर उपाय जर तुम्हाला माहीत असला तर कृपा करून मला सांगा. तेव्हा म्हातारा ब्राह्मण म्हणजे स्वतः भगवान त्याला म्हणाला, सत्यनारायण विष्णू हवांचित फळ देणार आहे. तर जे उत्तम व्रत केला असता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो, ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचे पूजन तू कर. त्यानंतर व्रताचे विधान हे त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगून वृद्ध ब्राह्मण रूपी सत्यनारायण तेथे जात झाले. जे व्रत वृद्ध ब्राह्मणाने सांगितले तेच मी करेन अशा विचारून त्या दरिद्र ब्राह्मणाला रात्री निद्राही लागली नाही. नंतर सकाळी उठून मी ते सत्यनारायण व्रत करणार असा संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी गेला. त्याच दिवसात त्याला भरपूर द्रव्य मिळाले व त्या द्रव्याचे सान्निध्याने बंधूनास सत्यनारायणी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखापासून मुक्त होऊन सर्व संपत्तीने युक्त झाला. तेव्हापासून त्या ब्राह्मणाने वेळोवेळी प्रतिमाशी ते व्रत केले. उत्तम ब्राह्मण हे नारायणाचे व्रत अशा रीतीने करून सर्व पापांपासून मुक्त होऊन दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करता झाला. एवढे सांगून म्हणाले, विप्रानो, मनुष्याने पृथ्वी तलावर या सत्यनारायणाचे
हे व्रत करताच त्यांची सर्व दुःखे नाश पावतील असे हे नारायणाचे महात्म्य नारदाला सांगितले व्रत मी आपल्याला सांगितलं आहे. आता आणखी आपल्याला काय सांगू बरे. तेव्हा नेहमी शारने ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, त्या एक आणखी कोणी व्रत केले ऐकले आम्ही ऐकू इच्छितो. आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली आहे. सूत म्हणाले, या पृथ्वीवर कोणी व्रत केले ते सर्व ऐका. एकदा तोच श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या ऐश्वर्यानुसार आपले बंधू स्वजन यासह हे व्रत करण्या उत्सुक झाला असता तेवढ्यात तेथे एक मुळीके आला. बाहेर लाकडे ठेवून त्या ब्राह्मणाच्या घरात येऊन तहाने जीव व्याकुळ झाला. त्या मुळीक्याने ब्राह्मण वर्तमग्न असे पाहिले. तेव्हा तो ब्राह्मणाला प्रणिपात करून म्हणाला, हे प्रभू, तुम्ही हे काय करीत आहात? हे केले तर काय फळ मिळते ते सविस्तरपणे सांगावे अशी आमची विनंती आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे सत्यनारायणाचे व्रत असून सर्व इष्टकामना पूर्ण करणार आहे. मला त्याच्या प्रसादाने एवढे धनधान्य मिळालेलं आहे. तेव्हा हे व्रत जाणून घेऊन तो मुळुक्या हर्षित होऊन तहान भाऊंसाठी दिलेले पाणी पिऊन प्रसाद भक्षण करून पुढे अन्यत्र नगरात गेला. सत्यनारायण देवाचे स्मरण करून मनात विचार करू लागला, या गावात लाकडे विकून मला जो पैसा मिळेल त्याने उत्तमाशे सत्यदेवाचे व्रत करीन असा संकल्प करून व डोक्यात लाकडून तो रम्य अशा काशीनगरात गेला. जेथे धनिकांची वस्ती होती तेथे गेला. त्या दिवशी त्याला लाकडे विकून नेहमीपेक्षा दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकली केळी, साखर, दूध, तूप, गव्हाचा रवा, सवाई मापने सर्व वस्तू घेतल्या व तो आपल्या घरी गेला आणि आपल्या बांधवजनास निमंत्रण करून त्यांनी विधीपूर्वक सत्यनारायण व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखापासून मुक्त होऊन सर्व संपत्तीने युक्त झाला. हरे जय नमः, हरे जय नमः. रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा द्वितीय अध्याय समाप्त. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ मनुजनो, मी आणखी पुढे कथा सांगतो ती श्रवण करावे. पूर्वी उल्हा नावाचा राजा होता. तो मन इंद्रिय ताब्यात ठेवणारा, सत्य बोलणारा, भक्तिमान बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक ब्राह्मणाला दान देऊन संतोषाचे. त्याची भार्या साध्वी, सुंदर व शिरवदना कमलवदना होती. एका नदी तीरावर तो सत्यनारायण व्रत करत होता. त्या व्यापारासाठी भरपूर द्रव्य व सामग्री घेऊन एक साधू नाजवाने ते आला. आपली नौका तीरावर आणत होतो. तो साधूने राजाजवळ गेला व व्रत करणारा राजा पण त्याने विनम्रपणे विचारले. साधू म्हणाला, महाराज, भक्तिभावने चित्त भरून येऊन आपण हे काय करीत आहात ते मला ऐकावायचे आहे. आपण त्यामुळे उघडपणे सांगावे. राजा म्हणाला, अतुल तेजस्वी विष्णूची पूजा वृद्ध स्वजनासह पुत्राधिकांची प्राप्ती होण्याकरता केले जात असते. राजाचे बोलणे ऐकून साधूने आदरण म्हणाला, हे राजा, आपण मला सर्व सांगा. आपण मला ही संतत नाही. हे व्रत केल्याने नक्की संतती प्राप्त होईल. राजाने व्रत सांगितल्यावर नंतर त्या साधूने आपला व्यापार पूर्ण केला होता. आनंदाने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या पत्नीलाही संतदायी व्रत संपून सांगितले. जेव्हा संतती प्राप्त होईल तेव्हा मी हे व्रत करेन असे तो साधूने लीलावती नावाच्या आपल्या पत्नीने म्हणाला. त्यानंतर ती साधी भार्या लीलावती एकदा आनंदी चिंतन धर्मानुसार आपल्या पती समीप राहत असता सत्यदेवाच्या प्रसादाने दिवस गेले. 10व्या महिन्यात तिला कन्या झाले. ही कन्या शुक्ल पक्षातून चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. अतिशय ठेवण्यात आले. त्यानंतर ती लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दाने म्हणाले, करीत नाही. तेव्हा तो साधू म्हणाला, या कन्येच्या मी व्रत करेन अशा आपल्या पत्नीला आश्वास देऊन तो नगरात गेला. आपल्या पित्याच्या घरी ती नामक कन्या वाढला आहे. आपली कन्या विवाह झाल्यास कोण धर्मविता साधूने आपल्या मित्रासह विचार करून आपल्या दूताला नगरात पाठवले व आपल्या कन्येच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधा अशी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो दूत कांचन नावाच्या नगरात गेला. त्या नगरातून तो तिथे का वाण्या पुत्रा घेऊन झाला. त्या सुंदर सद्गुणी म्हणे पुत्राला पाहून तो साधूने संत चित्ताने जातीतील बांधवातील आपल्या इष्टमय त्या वनिपुत्राला आपल्या कन्येची विधीपूर्वक दान द्यायला झाला. दुर्दैवाने त्याला कन्येच्या विवाहासमयी सुद्धा त्या उत्तम व्रताचे वीस म्हणून झाले. त्यामुळे श्री सत्यनारायण प्रभू त्या गोष्टी झाले. त्यानंतर आपला व्यापार उद्योगात कुशल असा तो साधूने कालपर्यंत आपल्या जावयासह व्यापार निघाला. लवकर समोर असलेला रत्नसार नावाच्या रघुपुरात गेला व श्रीमान जावयासह व्यापार करू लागला.
ते चंद्रगुप्त नावाच्या राजाचे रमणी नगरात गेले. त्यावेळी प्रभू सत्यनारायण तो साधूने आपल्या प्रतिमेपासून भ्रष्ट झाला असे पाहून त्याला मोठे दुःख प्राप्त शाप दिला. एके दिवशी असे झाले की जेथे ते सासरे जावे दोघे व्यापार उतरले होते. तेथे राजाकडे धनाची चोरी करून एक चोर आला. आपल्या मागून धाव धाव देत असे पाहून भयभीत होऊन त्या चोरान ते धन तेथे जवळ चटकन तेथे लपला. तो साधूने जेथे होता तेथे मागून राजूत आले. राजा धन त्यांच्या जवळ पाहून त्याने तो साधूने आपण ते श्रीकृष्ण काय झालं करून त्याने म्हणून नारायणकडे वर मागितला व प्रसाद मिळाला. तो दक्षिण करून रात्री घरी गेली. तिच्या आईने त्या कलावती प्रेमाने विचारले, हे मुलं उशीर पण कोठे होती सर, तुझ्या मनात काय ते सर्व सांग. तेव्हा ती आईला लगेच म्हणाली, हे मुलीचे बोलणे ऐकून तो अनेक पुत्र संतुष्ट झाला व पती आणि आनंदाने आपल्या सत्यनारायण पूजेच्या तयारीत झाले लागली. तिनेच आपल्या आप्त बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले व पती आणि जामत आपल्या घरी लवकर परत येऊत. माझ्या पती जीवाचा आमाताचे अपराध क्षमा करता सत्यदेवाची वारंवार प्रार्थना केली. त्या प्रथाने प्रभू सत्यनारायण संतुष्ट झाले आणि चंद्रगुप्त राजाला त्यांनी स्वप्नात दृष्टांत सांगितले की, हे नृपश्रेष्ठा, उद्या सकाळ प्रथम त्या बंदीतल्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे त्याने पुरे हरिण केले होते ते दुप्पट करून परत दे, नाहीतर राज्य धनपुत्र यासह तुझा नाश करेन. असे बोलून सत्यनारायण आतुर झाले. नंतर सकाळी उठून स्वजन सभेत बसून सर्व लोकांना आपले ते स्वप्न सांगितले व बद्ध केलेले महाजनवानी व वणिक पुत्रांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. राजाचे वचन ऐकून त्याने त्या व्यापाऱ्यांना मुक्त केले व राजा समर्थांना म्हटले, महाराज बेड्यांच्या बंधनातून मुक्त केलेल्या वाण्याला वणिकपुत्र जवळ आणले आहेत. तेव्हा नृपश्रेष्ठी तुला त्या दोन्ही व्यापाऱ्यांनी नमस्कार करून पूर्वीचा सर्व मनात येऊन भयभीत होऊन सकाळ शब्द मुखातून काढला नाही. पण राजाने त्या दोघांना पाहून आदर म्हटले, दुर्दैवाने तुम्हाला मोठे दुःख प्राप्त झाले होते, पण आता तुम्हाला काही भीती नाही. असे म्हणून राजाने त्यांच्या बंधनातून त्यांना मुक्ती केले व क्षौर कर्मादी करून घेऊन त्यांना सूचित होण्यास स्थायी केले. त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन राजाने त्यांना संतुष्ट केले व पुरस्कार आदी गोड भाषण त्यांना संतुष्ट दिला. त्यांचे जे धन त्याने पुरे हरिण केले होते ते दुप्पट करून परत दिले व साधू आणायला व त्याच्या जामाताला आपण आपल्या घरी जायचे समानपूर्वक म्हणले. साधूने राजाला प्रणिपात करून म्हणाला, आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे. गणेश काय करायला तुम्ही? काय नाही बस इकडे जा आणि गंध हळद गंध लावा. आता जस्ट केले नेहमी शारने आता मसाला दूध पिताय काय? अजून अर्धे तर संपून दे. मसाले दूध नेहमी शारने पुरी कुस्करून खाणार आहे. त्यानंतर तो साधू आणि ब्राह्मणाला दान देऊन शुभ आशीर्वाद प्राप्त करून आपली यात्रा करून आपल्या नगरात जाण्यास निघाला. तो साधूने थोड्याशा अंतरावेला सत्यनारायण देवाने दंडिताने सन्या विषयातून त्याला विचारले, साधू ती म्हणली आम्हाला भरलेला आहे. तेव्हा त्या त्यांनी पूर्ण केलं ते पण लागले. काल संन्यासात मला काय बरे पडले आहे. नवीन आई मला ते चंदनाचं त्यांची ते कुठलं पाहिजे त्यांच्यावर द्या. तुम्ही आता कृष्णमूर्ती घ्या अभिषेक घाला. खरे ठरो असे म्हणतो. संन्यास त्यांच्या जरा जवळ जाऊन समोर राजजवळ थांबला. तो संन्यासी गेल्यावर साधू आणि आपले नित्य कर्म आटोपले. कृष्णाची मूर्ती तू इकडे तू सांगतो इकडे मी काय करू? तिथं लावा. कृष्णाची मूर्ती द्या इकडं. गणेश भिषे ववाळ देवाला वर ववाळ शिजतात गणपतीला ववाळ गायला वर जरा. तो साधू आणि नित्य कर्म आटोपले. पाहिलं तू हलकी आणि नौकेत वेलो पाला भरला आहे असे पाहता मूर्छा जमीन पडला. नंतर चिंता काय कलश इथंच घातला ना. मूर्ती पाहिजे. मूर्ती द्या. मूर्ती नव्हे ग हे मूर्ती पाहिजे त्याची. मूर्ती मला पाहिजे रे तेच सांगायला. हे जरा पाणी दे मला. पाणी थोडं काय हवं. पाहिजे तुम्हाला? त्यात काय जरा गंध उठते गंध हे करू नको काय. पहिला अभिषेक करून घ्या. अभिषेक करूनच की. दुसरा शर्ट अरे त्यांचं हे पडलं. काढ. दुसरा शर्ट काढ. पाताळ घ्या. तिथं पाताळ घ्या. इथं शर्ट दुसरा आहे काय त्या इकडे
किती आता हे का बुट्टी ती बुट्टी चौकली जाळी हा, जाळी. जाळी काय दरवा? चौकटी ट्रे मध्ये मोठ्या कुठे आहे ट्रेन तिथंच असणार इथं नाहीये त्या विषयाचा जामा त्याला त्यामध्ये म्हणाला काय? ते आहे तिकडे, ह्या दिशेला आहे तुमच्या संन्याशांचा मंदिर आहे तो काही अगरबत्ती सगळं काही ठेवायला उपस्थित नाही म्हणून आपण त्याला शरण जाऊया आपल्या हा, हे मनात नाही होईल. या नवं जा या. माताची या वचन पुढे. ऐकून तो होता आणि तेव्हा त्या संन्यासाजवळ गेला तो त्याला पाहून भक्तीने नमस्कार करून आदोबरोबर म्हणाला मी आपल्या समोर जे दुर्वचन बोललो त्याची मला क्षमा करावी असे म्हणतो वारंवार त्यांच्या पायाकडून तो फार ते शोक फुलाला तो रडदाशी पण तो संन्यास म्हणाला रड नको तू माझ्या पूजनाने मुख झालाच माझे दातीन हे बुद्धिहीना तुला वारंवार दुःख प्राप्त झाले ते भगवंताचे वचन ऐकून त्यांची शिक्षकांना रुकवून साधवून म्हणाले की ब्रह्मदेवादी सर्व देव सुद्धा तुझ्या मायेने मूळ होतात व तुझे रूपून जाणत नाहीत हे प्रभू आश्चर्य आहे मग मी मूळ तुझ्या मायेने मोह पावलेला तुझा महिमा कसा बरे जाणू शकणार प्रसन्न हो यथाशक्ती मी तुझे पूजन करेन पूर्वी माझे जे सर्व धन होते ते मला लिहून दे मी शरण आलेला आहे माझे रक्षण कर त्याचे पाणी नाही ऐकून संन्यासी रूपाचा पाणी गरम राहिला. पाणी पाहिजे? संन्यासी रूपाचा गरम पाणी दे जरा. झाला होय, लहान पावला नंतर संपत्तीने पूर्ण भरले आपण का पाहून तीवर आदूळ होऊन साधवून म्हणाल की सत्यदेवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून स्वजनसयत हा विधी सत्यनारायणाची पूजा करून सत्यदेवाच्या प्रसादाने ते घेऊ दे जरा. पूर्णपणे आनंद होऊन साधूंनी ते डबे घेते जरा. आपल्या देशाला गेला मग तो साधूंनी डबे, डबे, हा. म्हणाला ते दे. ही पहा माझी रत्नपूर्ण नगरी असे म्हणून आपला दरवेळेने पुढे पाठवला तो दूत नगरात जाऊन साधूवाने भरले भेटला व हात जोडून त्याला नमस्कार करून उचिताचे वचन बोलला साधू महाजन आपला अजामत बंधुवर्गापासून नगरासमोर आलेला आहे तर दूताचे वचन ऐकून ती साधू फार हर्षितून मुलीला म्हणाली सत्यनारायणाची पूजा कर मी त्यांच्या दर्शनासाठी जात आहे लवकर चल आईची ते बोलणे ऐकून मुलीने व्रत समाप्ती केले व घाईघाईने प्रसाद न घेताच ती आपल्या पतीला भेटण्यासाठी निघाली त्यामुळे सत्यदृष्ट झाले त्याने तिच्या पतीला नौकेला धनाधिकाच पाण्यात बुडवले नौका बुडाली व आपली कन्या अत्यंत दुःख करते असे पाहून तो साधुवानी व सर्व नावडी हे काय प्रत घेतले म्हणून चिंता गुलाले हे तेव्हा माणसं आपल्या काही मुलीला दिसेनातच. दुःखी पाहून लिलावती शौके विलापूर लागली व आपल्या पतीला म्हणाले की जाऊ आपली जाऊ दे माणसं. नाही, ते- विधी विधी दिसू दे विधी असू दे की विधी दिसू दे. नको, नको. विधी दिसू दे, विधी. कोणाला शक्य आहे असे सारखा विलापूर आले आणि कलावतीला मांडीवर घेऊन ते आंबड आपण रडलाली नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुःखी झाले त्या कलावतीने त्यांच्या पादुकसह सती जाण्याचा निर्धार केला तो हा, साधवाने ते कन्येचे व्रतन पाहून आपल्या पत्नीसह अत्यंत शौकग्रस्त होऊन धर्मपणे विचार करू लागला ही नौका सत्यदेवाने हरण केली असावी काय त्याच्या मायेमुळे अगदी गुणून गेला आहे नंतर सर्वांना जवळ बोलावून आता मी यथाशक्ती सत्यदेवाची पूजा करणं असा संकल्प सर्वांना बोलून केला व सत्यदेवाला वारंवार भूमीवर साष्टांग नमस्कार करता तेव्हा दीनजनांचे प्रतिपालक सत्यदेव बघून घाला. संतोष कृपेने भक्तवत्सलाचे ते आकाश बघून घाला नाहीतर असा हातवरती कर, कृष्ण आहो 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 मग ते- इताले ते भाजून- इताले हा इता आहे अजून गरम पाण्याच्या बरोबर सत्य सत्य पुरुष अहो त्यामध्ये केळे घालता नाही सा आकाश हा बघा, आपण घालतो. ती कन्या तत्काळ ते घरी गेली. घालून पुन्हा मी घालतो, घालतो. कापतो. झाली आणि पुन्हा तिला आपला पती दे, दे, घाल. त्यानंतर कलावती आपल्या पित्याला म्हणाली आता लवकर गेले त्याला विलंब कशाला करता की मुलीची बोलणे ऐकून तो अनेक पुत्र संतुष्ट झाला व सत्यदेवाचे शास्त्र पूजन करून आपली संपत्ती व बंधू गणास आपल्या घरी गेला तिकडे भेटू हो का त्या अत्तरची बाट तिकडे ना ती हा ते तिकडले आपले मोठे आणि ते इकडं आण इथं झंडूचं फुल अत्तर नाही ते होय होय अत्तरच आहे. अत्तर लावा जरा लावून. मग गरम पाण्याने धुवून घ्या हं? अत्तर लावून. हा, अत्तर लावायचा आणि मग गरम पाणी ते धुवायचं झंडूचं फुल द्या, झंडूचं फुल द्या किती आहे तुम्ही जरा इकडे. तिकडच आहे हो, तुम्ही तुम्ही इकडे या. हा, किती आहे? मीच येते. हा जावा पाठवून कुठं आले कुठे आले? आणि चंद्रकेतू राजाला आणि अरे आमच्या घरी पौर्णिमेला जेवण व केलं. समुद्रमुखात त्याने जेवण जा. सत्यदेवाचे पूजन केले आणि हे लोक सुखी विनंती हा, सत्यपूर्णिमेची विष्णुकी केला हरी जय नमः इति श्री बंधन पुराणातील देवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा चतुर्थ अध्याय समाप्त आता शेवट अध्याय
कान देऊन ऐकायचं आणि ते पुस्तक माझ्याकडे नाही आहे, पुस्तक ह्यांच्याकडे आहे. त्यांना विचारा एक शब्द चुकतोय काय, चुकत असतं मला सांगा. झंडू द्या झंडू. काय देऊ? झंडू फुल. हे घ्या. सूत म्हणाला आता श्रेष्ठ मुनिजनो, मी आणखी पुढे कथा सांगते ती श्रवण करावी. अंगदोल नावाचा एक राजा होता, तो रजपान करण्यात तप्तराशे. त्याशी सत्यदेवाचा प्रसाद त्याग केले, दुःख प्राप्त झाले. तो एकदा वनात गेला व अनेक पशून मारून एका वटवृक्षाच्या बुंद्याशी होऊन ते येथे गोप मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने सत्यदेवाची पूजा करते. असे पाहून सुद्धा राजा गर्वाने तेथे गेला नाही. त्याने देवाला नमनही केले नाही. तरी सुद्धा सर्व गोपगणाने राजा जो प्रसाद घेऊन गेला ते येथे तो ठेवून परत येऊन आपला प्रसाद भक्षण केला व इष्टदेव राजाने केले. पण तो प्रसाद राजाने टाकला व त्याला फार दुःख प्राप्त झाले. त्यांचे नवीन शंभर लगेच मुलगे कपडे नष्ट दुसरे. झाले. व थांबा जरा सांगतो तुम्हाला कसं करायचे. 2 मिनिट थांबा. बर. त्यांचे 100 मुलगे नष्ट झाले व धनधान्य नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवा नष्ट केले अशी माझे निश्चित मत आहे. तेव्हा जेथे सत्यदेवाचे पूजन चाललेलं आहे तेथे मी जातो असे मरण तो त्या गोपांच्या जवळ गेला. त्यानंतर राजाने कुठे कापूस? कापूस टिकून त्यांना बसवू नको, एवढंच बसवू. सत्यनारायण शिस्तात लागून तुला थांब त्यांना. जो हे परम दुर्लभ सत्यनारायण गोष्ट करतो व फळफुलाची कुपुतने एकता पुसणे श्रवण करतो त्याला सत्यदेवाच्या प्रसादाने धनधान्य ते सर्व लाभिल. धन माणसाला धन मिळेल, बद्ध असेल तो बंधनातून मुक्त होईल व भयग्रस्ता भयापासून सुटेल. या सर्वपर्यंत संशय नाही. तो इष्ट लाभून शेवटी विष्णू जाईल. हे प्राण असे सत्यनारायण व्रत करून मानव सर्व दुःखापासून मुक्त होतो व तेच मी आपल्याला सांगितलेलं आहे. विशेषतः कलियुगात सत्य पूजा फलप्रद आहे. त्याला कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण की कोणी सत्यदेव म्हणतात. कलियुगात सनातन नाना रूपे धारण करणारा विष्णू सत्यरूपाने सर्वांना इष्टदेव प्रदान करणार होईल. हे मुनिश्रेष्ठ हो, जो एकता नित्य म्हणतो व श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यदेवाच्या प्रसादाने सर्व नाश होतात. हरी जय नमः, हरी जय नमः. इति श्री स्कंदन पुराणास्य रेवा खंडात श्री सत्यनारायण तेचा पंचमाध्याय समाप्त. श्री सत्यनारायण देवता भिन्न. ओम भूर्वात्मा ओम शांती शांती ही. ऐकलं का आता? तसं नव्हे रे, हे का? तसं घ्या नव्हे. घ्या घ्या. काय? हे टाका जाऊ दे. आणि हे पण घेऊन जावा. हे घ्या. हे पण घेऊन जावा पाणी. हा, इकडे हे पाणी पण टाका. जरा मावशीने फोन करा तिकडं. गणेश आले की त्या मावशीने फोन करा की. कोण आले की? हे काय आलं? आले की मी आल्यावर बघितलं. गायिका आली की प्लेबॅक सिंगर आली की. हा, नाही, इकडे ये, ये तू. अगं तसं मला नसतं. विचारायला विचारायचं. इकडे सोडून जा, सांगतो. नाही, मी घेऊन येते. गणेश कुणाला बी घेऊन ये. मूर्ती ठेवा, आरती करायच्या. हा, चला बाळ घ्या. गण लावा, गण लावा. हा, थांब, गंध उठे. गण लावा, हळद कुंकू अक्षगण गुलाल मुक्का लावा. हं? चला आरतीसाठी. हा, ठीक आहे. हे प्रसादावर टाका आरती द्या. कराय मग सगळेच. आरती करायची आता. काय कापूर जरा घ्या, कापूर. कापूर घ्या, कैलास आतनं जा, कापुरांचा वड्या. हा, त्यावर घालू दे. उगाच वेळ नको चल. हा, जा.